नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज पुन्हा विषय घेऊन आलोय बीड प्रकरण. आणि बीड प्रकरणात आता प्राजक्ता माळी अभिनेत्री यांची एंट्री झाली आहे. एंट्री झाली याचा अर्थ असा आहे की परवा जी मोर्चा निघाला, भाषणबाजी झाली, त्याच्यात फार काही नाही, पण त्यांनी बोलता बोलता सांगितलं की सपना चौधरी, प्राजक्ता माळी आणि आणि बाबा हे येत होते सेलिब्रिटी. आता राजकारण्यांच्या बरोबर सेलिब्रिटी हे कार्यक्रम काय नवीन आहेत का? हे दरवेळेला सगळीकडे असतंच आणि हे कार्यक्रमाला अभिनेत्री येतात, पण ह्याला कलर वेगळा दिलाय. त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं. हे नक्की काय आहे? नक्की प्रकरण प्राजक्ता माळी हे अभिनेत्री आहे, ती हास्य जत्रा हे पण कार्यक्रम असतात आणि वेगळ्या कार्यक्रमाला ती उपस्थित जाती, तिचं काय मानधन असतं ती घेते, हे सगळ्याला माहिती आहे. हे काय लपून राहिले का? राहिलेलं नाही आहे. आणि सुरेश धस, आता मला असं म्हणायचं आहे की बाबा जाऊ द्या, सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त करून हा विषय थांबवला पाहिजे. याचं कारण असं आहे की वाल्मिकी प्रकरण, मी म्हणतोय आता जे म्हणतोय वाल्मिकी कराडचं जे प्रकरण आहे ते झाकून जायला लागले ना या प्राजक्ता माळीमुळं. प्राजक्ता माळीला दिलगिरी व्यक्त केली तरी ती थांबू शकते, ते प्रकरण वाढणार नाही. आता मीडिया सगळा प्राजक्ता माळी आणि आता मुख्य जे प्रकरण आहे गुन्हेगारी वाल्मिकी कराड, आरोपी कुठं आहेत? 20 दिवस झाले. आज पोलीस खात्याला मोठं आव्हान आहे ते, आणि अजून आरोपी सापडत नाहीत. हे गंभीर आहे का प्राजक्ता माळीचं गंभीर आहे? प्राजक्ता माळीचं गंभीर आहे. स्त्रियांचा अपमान झाला नाही पाहिजे, हेही तितकंच खरं आहे, परंतु अभिनेत्रींचाही अपमान झाला नाही पाहिजे, हेही खरं आहे. पण सुरेश धस यांनी माफी मागून ते विषय थांबवावा आता. आणि हे जे मूळ प्रकरण आहे वाल्मिकी कराड आणि हे जे आरोपी आहेत, आता 3च आरोपी आहेत त्याच्यामध्ये आता सापडलेले, बाकीचे कुठं आहेत? नक्की काय चाललंय? आता देवाभाऊ आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नक्की काहीतरी करतील अशा अपेक्षित आहेत, पण आता किती दिवस थांबायचा हा पण विषय महत्वाचा आहे ना. का आता प्राजक्ता माळीचं प्रकरण देऊन हे सगळं डायव्हर्ट करायचं? तिकडे कोणी आता तसंच चाललंय ना मीडियामध्ये, सगळ्या सोशल मीडियात आपण बघतोय प्राजक्ता माळीच पुढे आहे. आणि ते बीड प्रकरणाचं झालं काय? जसं पूर्वी एक पिक्चर होता सामना, मारुती कांबळेचं झालं काय? तसं आता विचारायची पाळी येईल. नाही तर आज हे तिथली तस्करी, वाळू तस्करी असेल, खंडणी प्रकरणं असतील, हे सगळेजण भाषणात जे सुरेश धसने जे पंचनामा केला त्यातलं फक्त एवढं एकच धागा उचलून धरलेला आहे. बाकीच्याचं काय झालं? त्याला सुद्धा महत्व आहे ना. ही गुन्हेगारी थांबली पाहिजे. बीडकर सगळे काय म्हणतात की गुन्हेगारी थांबलीच पाहिजे, आणि त्याच्यासाठी शासन काय करते? आता मुंडे राजीनामा देणार. आता देवाभाऊनी काहीतरी म्हटलेत की बाबा स्वतःहूनच तुम्ही राजीनामा द्या, कारण तो आहे अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे ते मंत्री आहेत आणि महायुती आहे, तिघांचं सरकार आहे. त्याच्यामध्ये देवाभाऊनी डायरेक्ट राजीनामा मागू शकतात, मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री राजीनामा कोणाचाही मागू शकतात. परंतु नाही ना, आज त्यांच्या पक्षाचे मुख्य कोण आहेत? अजितदादा आहेत राष्ट्रवादी पक्षाचे. त्यांनाच ते सांगणार किंवा बाबा त्यांनीहून राजीनामा दिला तर ते सोयीस्कर होईल. बाबा याच्यातनं काय ते तथ्य समोर आल्यानंतर, दूध का दूध पाणी का पाणी झाल्यानंतर परत ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. परंतु ते सगळं राहिलं बाजूला. आता प्राजक्ता माळी एक्के प्राजक्ता माळी, पण त्याचं झालं काय पुढं? आता सीआयडी तपास चालू झालाय. सीआयडीना काहीतरी क्ल्यू मिळालाय म्हणतात, मोबाईल सापडलेत म्हणतात. आता त्याच्यातनं काय कोणतरी एक राजकीय नेता त्याच्यामध्ये आहे, मग तो कोण आहे ते आता सीआयडी काय लगेच ओपन करणार नाही. त्यांना पक्की खात्री झाली पाहिजे. अंजल्या दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या बरंच काही त्याच्यामध्ये आता त्या उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत. त्यांचं काम चांगलं आहे, त्या न्याय मिळावा या भूमिकेतनं बसतात, त्याही महिला आहेत. परंतु मुख्य मुद्दा आज मला मांडायचा आहे विश्लेषणाचा हाच मुद्दा की बाबा प्राजक्ता माळी या प्रकरणी सुरेश धस हे सुज्ञ आहेत. चंद्रकांत दादांच्या सारख्या एक सिनियर भारतीय जनता पक्षातलं एक मोठं व्यक्तिमत्व आणि राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व, चंद्रकांत दादांनी सुद्धा सुरेश धस आमदार यांना सांगितले की नाही, आपण कुणाबद्दल बोलताना थोडं जरा आपण विचार करायला पाहिजे. त्या महिला आहेत, अभिनेत्री आहे, आपण थोडं सौम्य असावं असं बोलले. दादांनी सुद्धा सांगितलं. याचा अर्थच असा आहे की तुम्ही दिलगिरी व्यक्त करून हा विषय थांबवा, मुख्य विषय बाजूला पडायला लागलाय. हे आमदार सुरेश धस नाही समजलं पाहिजे. बाबा ठीक आहे, त्याच्यात तुम्ही पण काय
त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टच केली आहे. मी काही अपशब्द बोललेलो नाही आहे. अशा अशा कार्यक्रमाला येतात, असं असं झालेलं आहे असं मी बोललोय. म्हणजे त्यांनी काय फार चुकीचं बोललेत असं नाही, असं त्यांची बाजू आहे, ते मांडणारच त्यांची बाजू. पण त्याच्यापेक्षा दिलगिरी व्यक्त करावी, विषय थांबवावा आणि मुख्य विषय जो आहे तो लावून धरला पाहिजे का नको तुम्ही? तो लावून धरा तुम्ही. आणि नसेल तर मग प्राजक्ता माळींच्या मागं कोण आहे का ते तर मग तुम्ही सांगा. हे मुद्दामून चाललंय का गणित? कारण ती सपना चौधरीने तर काहीच बोललेलं नाही आहे, ते काही लावून धरलेलं नाही प्रकरण. जाऊ दे, दुर्लक्ष करणे ही सगळ्यात मोठी शिक्षा असते. म्हणजे मी त्या प्राजक्ता माळींना सुद्धा या निमित्तानं सुचवू इच्छितो, ह्या राजकारणात तुम्ही जास्त जेवढं जाल तेवढं तुम्हीच बदनाम होणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. नसेल तर रोज काहीतरी तुम्ही बोलायचं, त्याची प्रतिक्रिया वेगळी यायची. आणि मला वाटतं की हे मुख्य जे प्रकरण आहे ते दाबलं जाऊ नये. मुख्य प्रकरण आहे, त्याला न्याय मिळावा आणि देवाभाऊ ह्याला न्याय देण्याच्या प्रयत्नात असावेत, असं अजूनही अपेक्षा बीडकरांची आहे, महाराष्ट्रातल्या नागरिकांची आहे. गुन्हेगारी ही आज बिहार होणार असं नाही, उद्या बिहार म्हणणार आमचा बीड होऊ देऊ नका, अशी अवस्था जर का आली असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे आपण बिहारपेक्षा सुद्धा खाली जाणार का? गुन्हेगारीची पार्श्वभूमी एवढी वाईट आहे आज त्या बीडमध्ये, सगळीकडनं आता दिसते. आणि एक एक जण बोलायला लागलेत. आज मला तर एकाचा फोन आला होता की जो कर्नाटकमध्ये प्राध्यापक आहे, मी मूळचा तिकडचाच रहिवासी आहे बीडचा, त्यानं मला एक एक गोष्टी अफलातून सांगितल्या आणि ते परत मला भेटायला पण येणार आहेत की खरोखर वाल्मिकी कराड हा कसा गुन्हेगार आहे आणि गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असल्यापासून त्याचे कशा सगळं ही गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची आहे हे त्यांना अख्खा पाढा वाचला माझ्यासमोर. आणि मी जनप्रवास लाईव्हला येऊन हे सगळं उघड करणार आहे. ते लवकरच येतील आणि हे सुद्धा आपण पोलिसांना त्याची मदतच होणार आहे. आणि पोलिसांना मदत होणार, पोलिसांनी दखल घेतली पाहिजे ना. तो पोलिसांना धमक्या देतो आणि पोलीस चिडीचूप असतात, हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं. माझ्याकडे आहेत पुरावे त्याचे. तर हे पोलिसांची जी आबरू गेलेली आहे, निदान इथनं पुढं तर ते आबरू जाऊ नये याच्यासाठी तपास जलद गतीनं होऊन आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एवढं कुठंच नाही, एवढं ती दुर्दैवी घटना आहे. इतकी अमानुषपणे त्याची कत्तल केली जाते, हे खरोखर दुर्दैव आहे. आणि आज मला हाच विषय सांगायचा होता की प्राजक्ता माळी प्रकरणातून मुख्य प्रकरण कुठं दाबलं जाऊ नये. बीडचं जी गुन्हेगारी पार्श्वभूमी, वाल्मिकी कराड, झालेला संतोष देशमुखांचा खून, हे सगळं कुठंतरी तिथं न्याय मिळावा. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.